हिंगोली जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनची कामं बोगस झाल्याचं समोर आलं आहे। भाजपच्या सत्ताधारी आमदारांनी हा गंभीर आरोप केला आहे। तर जलजीवन मिशनची कामं या ठिकाणी बोगस झाल्याचा आरोप भाजपच्या सत्ताधारी आमदारांनीच केला आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये 90% कामं बोगस झाल्याचा आरोप करण्यात आलाय। जिल्ह्यात कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराची शक्यता असल्याचंही या ठिकाणी भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी म्हटलेलं आहे आणि गंभीर आरोप केलाय। अधिकाऱ्यांनी अनेक गावात पाणी असल्याचं बोगस प्रमाणपत्र घेतल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला आहे। त्यामुळे आता सत्ताधारी आमदारच जर अशा पद्धतीने या ठिकाणी आरोप करत असेल तर सामान्य जनता आता याच्यावर काय प्रतिक्रिया देते ते बघावं लागणार आहे। जलजीवन मिशनची कामं बोगस झाल्याचा आरोप या ठिकाणी सत्ताधारी आमदार मुटकुळेंनी केला आहे। तर हिंगोली जिल्ह्यामध्ये 90% कामं बोगस झाली आणि अधिकाऱ्यांनी खोटी प्रमाणपत्र या ठिकाणी घेतलेली आहेत असा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला। हिंगोली जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत जी कामं होत आहेत या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी 2024 पर्यंत प्रत्येक घराला नळानं पाणी देण्याचा जो संकल्प केलेला आहे, एक महत्त्वाकांक्षी योजना त्यांनी लॉन्च केली आहे। पण या योजनेत 90% बोगस कामं झालेले माझ्या निदर्शनात आले। 10% गावात फक्त पाणी चालू आहे, बाकी सगळं बोगस। यावर पुढील काळात निश्चित रूपानं आता आम्ही त्यावर आवाज उठवणार आणि जे लोक बोगस काम करतात त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांच्या सातबारावर सुद्धा बोजा चढवून त्यांना जेलमध्ये मी टाकणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।